नाही मी नाही पुढे तुम्ही पुढा चला महाराज माझा हिस्सा नाही पुढा मला जाऊ द्या काय ठीक आहे ना पुजारी कोण आहे करा मला थोडा चांगला आशीर्वाद द्या चेअरमन वर आहे सारखे इकडे पंच महाराज तुमचं काम इथला सुट्टी समानात ठेवू पहिला बाच्याला ठेवू चालू त्याला ओके आता काय करू 2 शब्द इथं बोलूया ओके दर्याबा मंदिरासमोरील सभामंडप विधान परिषदेचे आमदार असताना सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांनी या ठिकाणी 10 लाखाचा फंड उपलब्ध केला व त्या सभामंडपाचं काम आपली ग्रामपंचायत संपल्यानंतर फंड दिला आणि त्याचं काम पूर्ण झालं. त्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी सांगली जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती सन्माननीय ब्रह्मानंद पडळकर साहेब आपल्या
या भागातील ढोलेमाळ्याचे मठाधिपती गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठ विभूतवाडीचे मठाधिपती भरत महाराज, उपस्थित सर्व ढोलेमाळ्यातील ग्रामस्थ, युवक मित्र, गावातून आलेले व आसपासच्या परिसरातून आलेले सर्व वरिष्ठ, आज ब्रह्मशेठ 2017ला समाज कल्याण जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यानंतर त्याला समाज कल्याणचं सभापतीपद मिळालं. 2020ला आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाली आणि आपण बघितलं 2009ला गोपीशेठ आमदारकीला उभा राहिले, पडले. 2012ला जिल्हा परिषद उभा राहिले, पडले. 2014ला आमदारकीला उभा राहिले, पडले. 2019ला आमदारकी आणि खासदारकी दोन्ही इलेक्शन उभा राहिले, पडले. पण त्यांनी त्यांचा संघर्ष सोडला नाही. संघर्ष करत करत त्यांना जी संधी मिळाली, पहिल्यांदा ब्रह्मशेठना संधी मिळाली. ब्रह्मशेठना संधी मिळाल्यानंतर त्यांनी जवळजवळ जिल्ह्यामध्ये 100 कोटीच्या पार निधी आणि 132 कोटीचा निधी आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी वाटप केलं. आणि त्याच्यात विशेष म्हणजे गावामध्ये जवळजवळ 82 लाखाचा निधी आपल्याला ब्रह्मशेठच्या माध्यमातून आपल्याला मिळाला. आणि आमदार साहेब ज्यावेळी 2020ला त्यांना संधी मिळाली, त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 1 कोटीच्या पुढं आणि त्यांच्या मार्गदर्शनातून जवळजवळ 20 कोटीच्या पुढे या गावामध्ये आपल्याला निधी उपलब्ध झाला. अनेक विषय आहेत. आता या शाळेमध्ये आपण जाणार आहे, या ठिकाणी शाळा दुरुस्तीचं काम असेल, त्या ठिकाणी शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेला LED दिलेला आहे. अनेक काम आहे ते गावामध्ये असे. हे या ठिकाणी सभा मंडप आहे, गुळेवाडीला सभा मंडप आहे. आता ते गुळेवाडीला दुसऱ्या सभा मंडपाचं काम चालू आहे. रामसवाड्यामध्ये एक सभा मंडप आहे. आता रामसवाडा आपल्या खंडोबा मंदिराच्या पुढे आता एका सभा मंडपाचं काम चालू आहे. अनेक असे. आता या ठिकाणी प्रस्तावित यादी दिलेली आहे. पहिली तुमच्याकडे यादी सुपूर्द केलेली आहे. त्या यादीला सुद्धा आपल्याला मान्यता मिळते. त्यामध्ये ढोलेमाळ्यातील फेवर ब्लॉकचं 7 लाखाचं काम त्याच्यात गृहीत धरलं होतं. आता ब्रह्मशेठने सांगितलं 10 लाख रुपयाचं. साहेब पंचांना मी फोन केला म्हणजे आपल्याला इथं काय टाकायचं ते म्हणजे फेवर ब्लॉकचं काम टाका. अशी अनेक कामं त्यांच्या माध्यमातून आपल्या या विभूतवाडी गावामध्ये होत आहेत. त्यांनी कधी सत्ता कुणाची आहे आणि कुणाची नाही असं कधीही बघितलं नाही. म्हणजे पाठीमागे आपली सत्ता होती तर आसपासच्या परिसरामध्ये, आता घरनिकी गावाचं जर उदाहरण घेतलं तिथं आपली सत्ता नव्हती, पण काही वेळा यादी करायला आम्हाला बोलवायला, बाबा इथं कुठं काय काम टाकायचं आहे काय, त्या सरपंचांना फोन करायला येते. तर तिथं 10 लाखाची मागणी केली, 20 लाख रुपये द्या म्हणत होते आणि 20 लाखाच्या यादीमध्ये नाव घालून. म्हणजे कुठल्या गावाला कुणाची सत्ता आहे असं कधीच बघा. आता आठवड्याला वृषाली पाटील जवळजवळ सेनेची सत्ता होती, पण सेनेची सत्ता असताना सुद्धा जवळजवळ तिथं 3 ते 4 कोटीचा निधी समाज कल्याणच्या माध्यमातून तिथं दिलेला आहे. त्यांनी बघितलेलं नाही की कधी तिथं कामाची कमी. करगणी सारखं उदाहरण घ्या. करगणी सुद्धा विरोधातच सत्ता होते, खासदार गणेश खांदारे सरपंच होते, पण त्या ठिकाणी सुद्धा अधिकचा निधी. आणि असं नाही, जे पंचायत समितीला आढावा बैठक व्हायची, आढावा बैठकीमध्ये बोलवायचे प्रत्येक गावातील सरपंचाला असू द्या, प्रशासकीय अधिकारी असू द्या, सगळ्यांना बोलवून तिथं चला सुरुवात पूर्ण विभूतवाडी गुळेवाडी किती काय विषय 20 लाख. लगेच त्यांचं जे सचिव म्हणजे कार्यालयीन त्यांचे सचिव होते त्या सचिवांना लगेच ब्रह्मशेठ सांगायचे आमच्या समोर घटना विभूतवाडीला मागणी किती 20 लाखाची, 40 लाखाचा तुम्ही प्रस्ताव सादर करा. झऱ्याला मागणी किती 30 लाखाची, 50 लाखाचं करा, कोटी रुपयाचं करा. असं या भागामध्ये काम करणारा समाज कल्याणचा सभापती पहिल्यांदा आपले नाना मोठे चेअरमन त्यांच्या मॅडम होत्या, त्यांनी या भागात त्यांना थोडी संधी मिळाली, त्यांनी काम केलं. त्यांच्यानंतर ब्रह्मशेठने या भागामध्ये अतिशय चांगलं काम केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून 2019ला ज्यावेळी खासदारकीला आपले गोपीशेठ उभा राहिले 3 लाखाच्या पुढचं मताधिक्य मिळालं. त्याची नोंद घेऊन साहेबांना आपल्याला म्हणजे आपल्या या सगळ्यांच्या संघर्षातून आमदार पदाची संधी मिळाली आणि आता 2024ला जत विधानसभामध्ये संधी मिळाली. हे कामाच्या रूपात मिळालेली संधी आहे. त्यांनी त्या संधीचं सोनं केलेलं आहे. आपणही इथून पुढे जरी इकडे सत्ता नसली तर त्यांनी कधी दुर्लक्ष केलेलं नाही. तुम्ही बघा, दुर्लक्ष केलं असतं तर आता आपली ग्रामपंचायत जाऊन जवळजवळ 2 वर्ष झालं. 2 वर्ष झाली तर अजूनही काम आपली चालू आहे आणि अजूनही फंड मिळत आहे. म्हणजे तिथं त्यांनी काही ह्या गावावर दुर्लक्ष केलं नाही म्हणून हे सर्व साध्य होत आहे.
येणाऱ्या कालखंडामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक कधीही लागू शकते. या 2-3 दिवसामध्ये आचारसंहिता डिक्लेअर होऊ शकते. 15 फेब्रुवारीपर्यंत इलेक्शन घ्या असं सांगितलेलं आहे. तर माधवीताई ब्रह्मानंद पडळकर या आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार असणार आहेत आणि इथून जर आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि जिल्हा परिषद सदस्य पदाची त्यांना संधी मिळाली तर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुद्धा होऊ शकतात. कारण ओपन महिला तिथं अध्यक्षाची संधी आहे. तर आपल्या या भागात निवडून तर 100% येणार आहेत. कुणी कितीही प्रयत्न करू द्या निवडून त्या येणार आहेत आणि त्यामुळं त्यांच्या पाठीशी आपण ठाम उभे राहावे आणि आपल्या गावाच्या विकासासोबत भागाचा विकास असेल याच्यामध्ये आपण आपलं योगदान देऊया आणि त्याच्यामध्ये आपलं चांगलं योगदान असावं असं आम्हाला वाटतंय आणि एक चांगल्या पद्धतीनं त्यांच्या पाठीशी आपण ठाम उभे राहावं एवढं मी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर आपले अजून कोण बोलणार आहे का? मग आपले समाज कल्याणचे सभापती सन्माननीय ब्रह्मानंद पडळकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. आज आपल्या डोली वस्तीमध्ये आपलं कुलदैवत दर्याबा आणि दर्याबाच्या पालनामध्ये जो आपला सभामंडप भव्य आणि दिव्य सभामंडप झाला याचा लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या हस्ते पार पडतोय आणि पार पडला असं मी तो जाहीर करतो. खरं तर डोली वस्तीचा विषय म्हणजे पडळकर बंधूच्या काळाचा विषय. पहिल्यापासून माझ्यासोबत राहणारी माणसं आता इथं तात्या नसले तर तात्याची उणीव कायम जाणवते. आता सारे आहेत आपली लोक दुर्वासारखा कार्यकर्ता सरपंच आहेत. मग मागच्या वेळी ज्यावेळी आले सारे आमचे तानाजीराव सारे टीम घेऊन आले म्हणले सभामंडप आपल्याला द्यायचा आहे पाहिजे. ठीक आहे म्हटलं मंदिर तर बांधायला लागला तुम्ही दगडी मंदिर एवढी मोठी इमारत बांधायची आणि एवढी मोठी इमारत बांधायची. मी आमदार साहेबांना म्हणलं आहे ना काम रे मोठं गाड्याने घेतलंय तर आपल्याला मदत करायला लागते. कारण भावकी थोडी इथं वस्ती आणि तिथं हा एवढा मोठा काम करायचं तेवढं सोपं नव्हतं. पण हे आमच्या वाघाने काम तडीच नेलं. त्यामुळे तुमचं मनापासून साऱ्यांचं मनापासून आभार. पडळकर साहेबांचा आभार. कारण एवढा मोठा सभामंडप दिला. आता लय काय मी बोलणार नाही कारण चंदून मला काय बोलायची गरज नाही. ती शाळा आहेत आपली शाळेची दुरुस्ती असेल तिथलं LED TV असतील. आमदार साहेबांचं एक धोरणच आहे मराठी शाळेमध्ये आपली मुलं जातात गोरगरिबांची आणि ती मुलं शिकली पाहिजेत आणि पुढे टिकली पाहिजेत आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञान त्यांना मिळालं पाहिजे. यासाठी साहेबांनी या जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यामध्ये आणि आता जतमध्ये प्रत्येक शाळेमध्ये संगणक द्यायची व्यवस्था केलेली आहे. मी आता दुरुस्ती झाल्या शाळा चांगल्या पद्धतीने दिसते. आता पूर्ण सभामंडप झालाय. आता राहिला थोडा विषय. हा विषय सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीत करायचा आहे. हे जे झाड आहे ह्या झाडाला कट्टा करून तिथं पूर्ण प्लेइंग ब्लॉक बसवायची जबाबदारी ब्रह्मानंद पडळकर यांची आहे. पंचांनी सांगितलं रस्त्याचा विषय सुद्धा संपवतो. काळजी करू नका. वेळ द्या. टोपलं बोललं तर आपण साऱ्या भाकरी खात नाही. एक भाकरी खाऊया. आता हे करून त्यानंतर पुन्हा त्याच्या नादा लागतोय. जी मला काम सांगितलंय त्या कामाला मी इबुतवाडीमध्ये कुठंच कमी पडलो नाही आणि इबुतवाडीकर पण माझ्यासाठी कुठं कमी पडले नाही. पहिली ग्रामपंचायत देणारं गाव हे इबुतवाडे. इबुतवाडीमध्ये फक्त विचार आहे. इबुतवाडीची लोक फार चांगली. राजकारणाच्या पलीकडली मैत्री कशी असते हे शिकायचं झालं तर तुम्हाला इबुतवाडी द्यावं लागतंय. मी तालुक्याच्या लोकांना आवाहन करतो. चांगल्या पद्धतीने लोक आहेत इथं. त्यामुळं पडळकर साहेबांचा विचार तुम्ही पहिल्यांदा या गावामध्ये रुजवलेला आहे. जी काय माझी लोक आमदार साहेबांवर प्रेम करतील. ज्या लोकांना काय तर वाटलं असेल की काही चंदू नाराज काय असेल कोण माझ्यावर नाराज असेल कोण आणि कोणावर नाराज असेल त्या माझ्या जीवाभावाच्या मित्रांना विनंती करतो तुम्ही आमदार साहेबांकडे बघून आमदार साहेबांचा संघर्ष बघून आमदार साहेबांना तुम्ही उभं केलंय आणि जे झाड उभं केलंय त्याच्या जर कोण मुळावर घाव घालत असेल
तर त्याला थांबवायची जबाबदारी विभूतवाडीच्या कार्यकर्त्यावर. मला खात्री आहे, मी काय लय मोठं बोलणार नाही, मला खात्री आहे विभूतवाडीचं प्रेम आमच्याबद्दल आणि माधवीताईबद्दल एक नंबरचं असेल. आणि कामाच्या बाबतीमध्ये चंदू मी सांगितलंय, सत्ता जाऊन आपली ग्रामपंचायत आली गेली मला माहित नाही, पण या गावामध्ये लोक माझे आहेत. या गावामध्ये लोकांनी मला सहकार्य केलंय. रामोत्सवासाठी मी काल सभा मंडप टाकलाय, इथं आता सभा मंडप आपला झालाय. आज पडकर तिकडे सभा मंडप टाकलाय गोळीवाडीला, आणि निधी टाकणारा करणार आहे. आणि काम करणारा कार्यकर्ता असल्यानंतर त्याला काही कमी पडत नाही. आणि कार्यकर्ता पडकर साहेबांचा पाळणार आहे. कार्यकर्ता थांबणारा नाही ना. कार्यकर्ता जातीवंत कार्यकर्ता कुणाकडे असेल या महाराष्ट्रामध्ये तर तो फक्त आणि फक्त गोपीशेठ कडेच असेल. हे तुम्ही लक्षात घ्या. भल्या भल्यांना पाणी पाजणारा तुमचा नेता आहे. भल्या भल्यांना वाटतंय की मी गोपीशेठला अडवू शकतो. भल्या भल्यांना वाटतंय की आम्ही कोणाचं सुपारी घेतो, आम्ही ते थांबू शकतो. तुम्ही कोण थांबू शकत नाही, कारण साहेबाच्या पाठीमागे ही उभा राहिलेली ताकद आहे. तोपर्यंत कोण मायकाला आले. तुम्हाला काय लागत नाही, तुमचा काय साखर कारखाना आहे, तुमची काय सुदगीर नाही, तुमचं काय कामच काय आहे. एक तुमचं काम असतंय पडकर साहेबांचं काय चाललंय विचारायसाठी तुम्ही सारे शेत कुठे येतात, शेतचं काय चाललंय. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. या विभूतवाडी आणि तुझा परिसर असेल, झरी आणि झरीचा परिसर असेल, या पश्चिम भागाचा कायापालट करायचं काम आपण केलं. पश्चिम भाग सोबत करून आपण आठवडीचा भाग केला, पूर्वेला गेलो. ही सारे गावं करून आता जतमध्ये आपण विकायला टाकलाय. जतचा झाला, आटपाडीचा झाला, खानापूर मध्ये सुद्धा ब्रह्मानंद पळकर, गोपीचंद पळकर भारतीय जनता पार्टीचं काम ताकदीनं करते. आणि तिथं सुद्धा आता आपले हजारो कार्यकर्ते तयार झाले. हे दोन कार्यकर्ता नाही. अरे आम्ही वर गेलो, तुम्ही सारे प्रचारला जाता, लोक आपल्याला चहा पाजाय कोण नव्हती, पण आता गावाच्या गावामध्ये बिरा फळीच्या फळी निर्माण झाल्या. आणि पडकर साहेबाच्या विचाराला आता वरचा सुद्धा भाग आपल्या पद्धतीने काम करतोय. त्यामुळं तुमची साऱ्यांची जबाबदारी, तशी माझी जबाबदारी आहे, तशी आमदार साहेबांची जबाबदारी आहे, तशी सुद्धा तुमची साऱ्यांची जबाबदारी आहे. आपलं हे दाव बाजूला सारून आपला नेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढ्या ताकदीनं पुढे गेलाय. आणि मग खालचं राजकारण आपल्याला करावं लागेल. साहेबांना वेळ कमी द्यावा लागेल इथं. आणि आपण सारी तुम्ही आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून या भागाचं आपल्याला राजकारण करावं लागेल, समाजकारण करावं लागेल. ज्या ज्या दुःखामध्ये आम्ही जातोय, आम्ही प्रत्येकाच्या सुखात जर नसलो पंच, तर आम्ही दुःखामध्ये 100% असतोय. आम्हाला काम करायचं आहे. आम्ही सकाळ उठल्यापासून संध्याकाळ 12 वाजेपर्यंत दोघं भाऊ फिरतोय. कुणासाठी फिरतोय? आपल्या लोकांसाठी फिरतोय. ज्या लोकांनी आपल्या पडकर साहेबांवर विश्वास टाकला, त्या एकाही कार्यकर्त्याचा विश्वासाला तडा जाणार नाही. ही तुम्हाला मी दरोबाच्या साक्षीनं शब्द देतो. काळजी करू नका. किती उद्या पैसेवाल्यावर जर होत असतं राजकारण, तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अदानी झाला असता, या देशाचा पंतप्रधान टाटा बिर्ला झाला असता. आणि तुम्हाला सांगतोय, साधं उदाहरण घेतलं तर आपल्या बाजूला भाव आहे शिळीकरी बहीण आमच्या, आणि शिळी 29 सभापती पदवीवर. ही लक्षात आपण घेतलं पाहिजे. लोकांना वाटतं मी पैसा वाटेल, मी गाड्या वाटेल, मी बूट घालेल, मी गॉगल घालेल, मी चेनी घालेल. अरे नाही रे बाबा, खाली काम करायला लागतं, घासायला लागतं, नाक घासायला लागतं, गाडीच्या काचा खाणे करायला लागते, त्या खाली उतरायला लागतं, लोकांना चुका जायला लागतं. तेव्हाही लोक आपल्या पाठीमागे ठाम उभा राहते. आणि हे पडकर साहेब आता काही व्यक्ती राहिला नाही. हा एक विचार झालाय. हा विचार आपल्या भागातून एकदम महाराष्ट्र द्यायचं काम तुम्ही या गावाने केलं. त्यामुळं विभूतवाडीचं क्रम मी आहे तोपर्यंत तुमचं क्रम फिरू शकत नाही. पण तुमच्या क्रमांमधून उतराय व्हायचं 100% मी प्रयत्न करतो. निधी लागेल ती काय कुठेही लागतं निधी. मी एखाद्या माणसाला इथे गेले, त्याला पोलिस मध्ये नेलाय, त्याला आत टाकलाय, त्याला त्रास दिलाय, त्याचा रस्ता अडवायला लावलाय, त्याला प्राथमिक त्रास दिलाय. असलं एकही तडसरे पाऊल आपण केलं नाही आणि भविष्यात पण करणार नाही. ब्रह्मानंद पडकरच्या धमक आहे. माणसाला फेस करून बोलणार, चर्चा करणार. मी वाईट बोलले माझ्या कार्यकर्त्याला, पण माझ्या कार्यकर्त्याला ताकद पण तेवढी देऊ. कारण ताकद देणारा कार्यकर्ता, ज्यावेळी आपण ताकद देऊ तेव्हा कार्यकर्ता मागे हटत नाही. आणि हे तुम्ही बघितलंय. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक आपण ताकदीनं लढायची आहे. साम दाम दंडभेद कोण म्हणत असं काय काळजी करू नका. मी स्वतः आहे. आमदार साहेबांना तर मी इकडे फिरवतच नाही.
तुम्ही काळजी करू नका. लोकांना काय वाटतं गोपीच्या लाड पाहिजे ते चाललंय शेड येतं कायसाठी. अरे शेतकरी जयंत पाटलापासून चाललंय, खासदारापासून चाललंय, सारं वरचकडे झालं तर गोपीच्या लाडकवायला कुठं तर लिंबोडी गटात अडकवायला. अरे इथं कार्यकर्ता वाघासारखं माझं एवढं आहे तर गोपीशेटला तुम्ही इथं कुठं अडकवताय. आम्ही शेटला सांगितलंय तुम्ही लिंबोडी गटात फिरकायचं. बरोबर आहे का. आपली तयारी झाल्याची. मग कशाला साहेब आपल्याला पाहिजे. साहेबांनी जत बघू द्या, कवठे मग सांगली बघू द्या, सातारा बघू द्या, काय अडचण नाही. या मुंबईमध्ये आता बघताय प्रचाराचा टीव्ही उघडले तर गोपीशेटचं चालेल. काल सोलापूरला गेलं तर गोपीशेटचं चालेल. आज सांगलीला प्रचार सभा आहे. सीएम साहेब म्हणले सांगलीला तुम्ही जावा. एवढी लोकांची मागणी बाहेर आहे. का मागणी तर तुम्ही कार्यकर्ता तयार केला आणि तो कार्यकर्ता नेता आहे. आणि नेता फक्त आपल्या भागाचा नाही, अखंड महाराष्ट्रभर नेता निर्माण झालाय. आणि त्याचं श्रेय सारं या भागातल्या सर्वसामान्य लोकांचं श्रेय आहे. त्यामुळे हे श्रेय तुम्हाला दिलंच पाहिजे. आणि पुन्हा एकदा मी सांगतो आपल्या दर्याबाच्या साक्षीनं या वस्तीला काही कमी पडणार नाही हे तुम्हाला मी सांगायचं. पुन्हा एकदा मी साऱ्या मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही माझा सत्कार केला, महाराजांचा सत्कार केला, त्यामुळे तुमचं मनापासून आभार. आणि काही असू द्या आपण आणि घेऊ दिसते फार आहे. आणि मला मार्च नंतर निधी येतोय काय आणि कुठं पण निधी आणणार निधीच्या बाबतीत काळजी करू नका. इथं ग्रामपंचायत माझी नाही म्हणून असं नाही, निधी टाकतोय, टाकणार आहे निधी. जो वेळ तो सरपंच निधी आणतील त्याच्या डबलचा निधी आणायची जबाबदारी काळजी करू नका. पुन्हा एकदा साऱ्याचं मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.